पॉश मशीन व्यत्यय आला ना सर, 4-5 दिवस, 6 तारीख मिटिंग आल्या, 6 तारखेची यापूर्वी कधी पावते दिले होते का तुम्ही लोकांना? पावती दिली होत्या, थंब होतं, पावतीची मागणी आजपर्यंत कोणी केली नाही, चेंजेस येत होते. सर काय झालं, पावती मागत होती, प्रत्येक महिन्याला पावती मागायची, पण धर्मा काय पावत्या द्यायचं नाही, हे बाकी सत्य आहे. कधीच अहो नाही सर, कोणी आता काय आरोप कोण आहेत तुम्ही? कोण आहेत? अध्यक्ष इकडे ये ना, तुम्ही अध्यक्ष आहेत का? प्रत्येक वेळेला पावती मागत होते, हे लोक पावती देत नव्हते. अहो अध्यक्ष म्हणजे तुम्ही जबाबदार आहे, याच्यात भ्रष्टाचार झाला तर तुम्हाला पोलीस अटक करतील. त्यांनी डायरेक्ट सांगितलं तर आमच्या दुकानात यायचं नाही. अहो तुम्ही अध्यक्ष, तुमचं दुकान आहे. नाहीच येऊन देत नव्हते. अहो किती धक्का देऊन बाहेर काढला आणि शिवाय पण देत होते. तुम्ही मालक आहेत या दुकानाचे, ताबा देत नव्हते. आता साहेबांनी सांगितले मशीन दे. अध्यक्ष आहे ना ते. अहो सर, असं कधी झालंच नाही, ते आज मुद्दा उपस्थित केलाय त्यांनी, आम्ही कामाला जातात ते. कामाला जाऊ द्या. कामाला जाऊन जा मला. तुम्ही इथं कोण आहेत? कोण आहे? कोण आहेत? मी पण डीलर आहे. डीलर तुम्ही याच्यामध्ये बचत गटामध्ये कोण आहेत? ते 3 जणांची नॉमिनी असते ना, अध्यक्ष, सचिव आणि एक 3 व्यक्ती, त्याच्यात मी पण आहे ना. यांना काय नेमले आपण? अहो आम्ही तेव्हा म्हणलं राहू दे बा, आमचे घरचे बा वाटायला म्हणून ठेवलं, पण ते नाहीच देऊ लागले आम्हाला परत. आणि आता तुमचं इथं रोल काय? तुम्ही कोण आहे इथे या समितीचे? समितीचं हे जो बचत गट आहे त्याचे तुम्ही हे कोण? माझं घर आहे सर, ऐकून खाली बसा ना सर. ऐका, साहेबांनी आताच फोन केला. मी इथला, माझं घर मालक आहे, इथं वितरण माझ्या घरातून होते. हे षडयंत्र आहे सर, तुम्हालाही सांगतो. तुम्ही तुम्ही एक काम- हे असेल. तुमचं कोण घेतो त्यांचं घेतो. आताही जरी भांडणं झाली ना तरी मला गचांडी दिलती. आत्ताही जरी गचांडी दिलती. आत्ताही सर, पुण्याला केस आणलेली आहे मी, हे षडयंत्र आहे, तुम्हाला आता सांगतो. मीडियाच्या अहो, पण अध्यक्ष माध्यमातून. आहेत ना ते. अध्यक्ष आहेत, आजच उपस्थित आहे, आजच उपस्थित आहे. नवऱ्याला पुढे करते, पहिलं घेऊन जाते साहेब. अहो हे जरी घर असलं, हे रेशनचं दुकान आहे, सार्वजनिक दुकान ठिकाणी. नाही, सार्वजनिक ठिकाण आहे, रेशनचं घर आहे, पण देवाण मला काय नोकर यांचं मार्जिंग असतं, पैसे हे करतायत, काय करतायत. मीडिया बोलावली, दारूच्या टायमाला सुद्धा यांनी मीडिया बोलावली. या लोकांनी तहसीलदाराचं की दारू आजही चालू आहे आणि मी चांगलं काम करतोय. दारूचं आपण बघू. कुलकर्णीचा नंबर द्या ना. माझ्याकडे माझा मोबाईलच गेलाय सर, तर मी कसं देणार? नंबर आता. ऐकून घ्या, मी अन्नधान्य पोहोचवणारा आणि शेती करणारा युवक आहे. तुम्ही माझ्या याचे हे षडयंत्र रचलं जाते. बरं, तुमचं आता हे इथं हे सगळं आहे कुठे? मला स्टॉक दाखव ना तुमचा. कुठला? चला दाखव. स्टॉक दाखव ना. हा, तो तिकडे. मला सांगा किती स्टॉक? हे काय स्टॉक घ्या ना सर. किती आहे मला सांगा ना. नाही, आता किती आता पोती याच्यातून आहे? वितरण झालं, आता चालू होतं सर, आणि मी असं अचानक कसं सांगू किती शकत? लिहिलंय का तुम्ही किती स्टॉक पुढं शिल्लक आता आहे ते का? चालू असलेलं ते संध्याकाळी लिहायला लागतं सर. गेल्याच्या नंतर आता चालू मध्ये कसं स्टॉक मी सांगणार? बरं, अजून कोण आहे याच्यामध्ये? हे सचिव कोण आहे या बचत गटाचे? जुन्नरला गेली ती. हा? जुन्नरला गेली. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे का हा मग यांनी डायरेक्ट तुमच्या ताब्यातच घेतलंय का? अहो ताब्यात घेतल्या. आता साहेबांनी सांगितले मशीन आणि माल ताब्यात दे, तरी देते ना बोल बोलू दात सारतात. अहो सर, ऐका ना, ताब्यात द्यायचं म्हणजे काय अशी सोपी बाब नाही. डिलेव्हरी पोच करताना माझ्या तुम्हाला ताब्यात घ्यायचा अधिकार काय? आणि मी नॉमिनी आहे सर. कुणाला? ते पावत्या का वितरण करताना मग आजपर्यंत मी वितरण केलेले. बर, कोणी सांगितलं तुम्हाला वितरण करायला? कोणी सांगितलं म्हणजे आता हे तुम्ही असं प्रश्न मला विचारतो बसून तुम्ही, बसून हे सांगा करा, बसून बोला तुम्ही. अहो, असं मी मला काही विचारतो फरक ना, नाही. बसा इथं. बर, बोला. हा बोला, काय टेन्शन नाही. आजपर्यंतचा विषय नाही, वितरण मी आज नाही करत, हे गाव सांगल. हा, पण आता त्यांचं म्हणणं आहे का आता आमच्या बचत गटाला चालू आहे द्या म्हणून. चालू आहे, असं ऐन वेळी नाही. त्यांचं रेकॉर्ड, त्यांचं माल सिस्टीम व्यवस्थित त्यांच्या ताब्यात दिलं पाहिजे. ती अध्यक्ष सचिव म्हणजे काय एकटी महिला नाही, ते आमचं मंडळ आहे. त्यांचे अध्यक्ष सचिव त्यांच्यात जर वादविवाद झाला तर ते चेंज पण करू शकतात. आम्ही पुण्यापर्यंत जाऊन ते बदली करून घेऊ शकतो. यांनी ते काय त्याच्यावर खर्च केला नाही. खजिनदार आम्ही वैयक्तिक हे करतो, वैयक्तिक खर्च आहे कोण आमचा. लावा बरं याच्यावर? असं काही आम्ही मागच्या वेळी तोंड दिलं, गावाने व्यक्तीच धरला, आमचे पाठपुरावे दिले. आम्ही कोर्टातून आलेले, वर्ष पण नाही झालेलं कोर्टातून केस आणलेले आम्ही. हॅलो कुलकर्णी साहेब, बोला ना. तुमचा हा जो कॉल आहे तो रेकॉर्डवर आहे, कॅमेऱ्यामध्ये शूटिंग चालू आहे. हा. हा सर, असा विषय झालाय का घाडकर गावामध्ये ओम नमः शिवाय नावाचा महिला बचत गट आहे, बरोबर?
मी येणार आहे तिथे, मला कंप्लेंट आलेली आहे, हा चौकशी करून करणार आहे तुमची कारवाई. मी येतोय तिथे 1 तासात. 1 तासात येत आहे. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. ठीक आहे, आता ते चौकशी नाही करायला. जाऊ दे ना, आता जर ते येतात ना चौकशीला होईल तर सगळ्यांचं होईल. आपल्याला काय त्याच्यावर आले का आपलं कुटुंब, आपल्याला आपलं रेशनच मिळतं ना सर. विषय काय आहे, आपणही वितरण करतो ना. आता ते चौकशी करणारे मालाचं आम्ही काय त्याला घाबरलेले. चौकशी होईल, साहेब येतील ना. तुम्ही याच्या तेजूरच्या याला होते ना, होते का नाही? होतो ना. आम्ही तुमच्या बाहेर पाहत नाही, अशातला भाग नाही. चांगली माणसं आहे तुम्ही, आपण आम्ही समाजापर्यंत तुमचं म्हणणं घेतोय ना, घेत तुम्ही नाही. बोला हा नको. बोलतोय ना आम्ही. पण साहेब येत आहेत ना, आता साहेब येत आहेत तर कंप्लेंट झालेली आहे ना. साहेब आजची कंप्लेंट नाही झालेली, बरेच दिवस झालेली आहे ना. बरं, ठीक आहे, अजून बोलायचंय का तुम्हाला काय? नाही मी तर रात्रंदिवस तुम्हाला बोलू शकतो. मी बोलाय कंटाळा, मी ते एक लेक्चरर आहे. लेक्चरर आहे, मला कंटाळा येणार नाही आणि काही नाही. तुम्हाला घ्यायचं असेल तोपर्यंत घेऊ शकता माझं बोलणं. नाही, तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला मला भाऊ. खूप काही बोलायचंय, पण तुम्ही प्रश्न विचारले तर बोलणार ना तसं त्या पॉइंटवर. ठीक आहे, आता काय प्रश्न विचार? नाही तुम्ही विचारत असेल तर आता तोच हे मुद्दा. लोकांनी जे आरोप केले मग ते आरोपच आहेत ना. हा काय बोला? हो साहेब, ही भिंत पाहिली त्याचा फोटो काढून घेतला का? हे 4 वाटपल्या या गावातल्या गुंडांनी हे कारभार चालवले. गुंड येतात का हे गुंड? हे महिला गुंड आहेत का? मला गुंड, हे गुंड माग आहेत, महिलांनी पुढे केलं. गुंड आहेत का ते? काय झालं माहिती? आता हे तरुण वर्ग आहेत, हा असं गुंडांनी खेळ ही मुलं केला. ही तरुण वर्ग आहेत. नाही, ते बाबांचं ऐकलं. महिलांनी पुढे गुंड केलं. दुकान आमच्या नावानं पाहिजे. ऐका ना ही ताई. बाई याच्यात आहे का? राशनच्या गटात आहे का? ही गटात नाही, मग काही बोलते. काही 3 महिन्याचे घ्यायचे, 4 महिन्याचे. ऐका ना. भाऊ पुण्याला OTP काढ, 1 तासानं OTP यायचा, तर हा बसायचा. आता ठम नाही, काय नाही म्हणायची OTP काढ. नाही तुम्ही ठम घेतलं तर मी सर बोला, इथं आता ठम काय- घेईन ना. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही बाकीच्या लोकांना पुढे करता. हा, पुढे करायचा विषयच नाही सर, हे सगळं खोट आहे. आमच्या ही आता ही भिंत तरुण वर्ग पाडीचा काय म्हणलं, हे फोटो सुद्धा घेतला, हे करायला. या भिंतीचा सुद्धा फोटो घ्या. हे सुद्धा हा, यांनी यांनी. पहिलेच पडलेली होती हा, पावसाळ्यामध्ये. पहिली आता ही पडली. तरुण वर्गांवर कसं काय पडली भिंत ही? त्या दिवशी वाटपच्या दिवशी त्यांनी सगळीकडून ड्रेस दिला, दडपले. हे आता हवा गरम किती होते सर, हे दरवाजे लॉक झाले. अशीच गर्दी, एक खिडकीचं एक कॅमेरे घ्या, अशीच आवाज आहे. आपलं त्या खिडकीचा फोटो घ्या तिकडे. घ्या काढून. चालेल, ठीक आहे, ऐकून घ्या. इथं माणसाला राशनला आली का, या भिंती का होणार त्यांनीच त्यांच्या पाडलेल्या आहेत, आमच्या पोरांनी पाडलेल्या नाही. पहिलीच पावसाळ्यात पडलेली होती. आणि हे बाबांनी म्हणणार भीक माग्या, तुम्ही कायला भिकाऱ्यानो इथे आल्यात असं म्हणणार. असं काय? आता हा राशन आहे, सरकारी राशन आहे म्हणून अनेक महिला येणार. हा? असं काहीच नाही सर, असं काहीच नाही, काहीच नाही. पण तुम्ही कोण यांचे? वडील आहे मी त्याचा धर्माचा स्वतः. हा, वडील आहे स्वतः. ओ लोक मारे येतात, मी तर पुढे जातो म्हणून जरा थांबत, नाही तर याला मारतील ती लोक. कायदा काढला का सांगा मला? त्याला कोणी नाही, मग तुम्ही का मारा निघालात का त्याला? त्याचं काय खून करायचे का संदीप तुम्हाला? म्हणाला त्याच्या माग कोणी नाही. केंद्र